दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं अयोध्येमध्ये भव्य दिव्य राम मंदिर उभारलं। जानेवारीत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला, मात्र यूपीच्या जनतेनं भाजपला कौल न देता समाजवादी पक्षाला तिथं कौल दिला आणि हेच चित्र देशात अनेक ठिकाणी पाहायला मिळालं। जिथे रामनाम तिथे भाजप आणि त्यांचे सहकारी उमेदवार पडल्याचं चित्र आहे। अयोध्या, रामटेक, चित्रकूट आणि नाशिक सगळ्या ठिकाणचे भाजपचे उमेदवार पडलेत आणि ह्या सगळ्या ठिकाणचा राम हा प्रसिद्ध आहे। अयोध्या असेल, चित्रकूट असेल, रामटेक किंवा नाशिक, आपण बघतो या ठिकाणी भाजप आणि त्यांचे सहकारी उमेदवार पडलेले आहेत, जिथली राम मंदिरं प्रसिद्ध आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया, भाजपचे लल्लू सिंग यांचा अयोध्या ज्या मतदारसंघात येतो त्या फैजाबाद मध्ये भाजपचा पराभव झाला। समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद 54,000पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले। बांदा लोकसभा मतदारसंघ चित्रकूट मधला सपाच्या उमेदवार मोठ्या मतांनी तिथे विजयी झालेले आहेत। भाजपचे RK सिंग पटेल 70,000पेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले। तर रामटेक मध्ये देखील काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांचा दणदणीत विजय झालेला आहे आणि भाजपचे सहयोगी शिवसेनेचे राजू पारवे 76,000पेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले। आणि नाशिक मध्ये सुद्धा ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांचा प्रचंड असा मतांनी विजय झाला। तर भाजपचे सहकारी शिवसेनेचे हेमंत गोडसे 1.5 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झालेले आहेत। आपण बघतोय ही चारही ठिकाणं राम मंदिरांसाठी प्रसिद्ध आहेत। या संदर्भातले अधिकचे आपण अपडेट्स घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, आपण बघतोय जिथं जिथं भाजपनं रामनामाचा प्रचार केला, प्रसार केला, तिथे सगळीकडे भाजपचे आणि त्यांच्या सोबत असलेल्या मित्रपक्षाचं काम तमाम झालेलं दिसतंय आणि तोही थोड्या मतांनी नाही तर प्रचंड मतांनी त्यांचा तिथे पराभव झालेला आहे। नेमकं काय वाटतंय या सगळ्याबद्दल? सौरभ, NDTV मराठीचे प्रेक्षक आहेत लोणावळ्याचे शिवाजी कुटे, त्यांनी ही बाब आपल्या लक्षात आणून दिली। एका सामान्य प्रेक्षकाला की ज्याचं काही पॉलिटिकल अफिलिएशन नाहीये, त्यांना हे जाणवलं की जिथे जिथे, कारण तुला आठवत असेल तर 500 वर्षाचा रामाचा वनवास आम्ही संपवला असं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सांगितलं गेलं होतं। सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर सर्वसामान्य लोकांकडनं तब्बल 3,000 कोटीपेक्षा अधिकची रक्कम जमा करून अतिशय भव्य दिव्य असं राम मंदिर अयोध्येमध्ये उभा करण्यात आलं। प्रभू रामचंद्राची ती जन्मभूमी, त्याचा लोकार्पण सोहळा झाला आणि 400 पारचा नारा ज्या प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीनं दिलाय असं म्हणलं जात होतं। कारण एकदा राम मंदिराचा हा सोहळा झाला, लोकार्पण झालं, तर तिथे अयोध्येमध्ये देशभरातनं रेल्वेच्या माध्यमातनं लोक घेऊन जायचे, त्यांना प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवायचं आणि त्यायोगे भारतीय जनता पार्टीला मताचा भरघोस असा पाठिंबा मिळेल असं वाटत होतं। मंडल आणि कमंडल या देशानं जे राजकारण बघितलंय, ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे अवघे 2 खासदार निवडून आले, तेव्हा 1984 सालापासून प्रभू रामचंद्र हा भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा अविभाज्य भाग राहिले। आणि किती गंमत आहे, जे प्रेक्षकांनी आपल्या लक्षात आणून दिलं की प्रभू रामचंद्राचं जन्मस्थळ तिथपासून ते दंडकारण्यातले जिथे जिथे प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले, तो नाशिकचा भाग असेल, तो रामटेकचा भाग असेल, चित्रकूट असेल किंवा अयोध्या असेल, त्या सगळ्या ठिकाणी प्रेक्षकांनी, मतदारांनी, त्या सगळ्या ठिकाणी मतदारांनी भारतीय जनता पार्टीचा किंवा त्यांच्या सहकारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केलाय। एक जी चर्चा या देशामध्ये होती की एका विशिष्ट पातळीनंतर हिंदू हा अधिक सहिष्णू होत जातो, त्याला ह्या गोष्टी मान्य होत नाहीत, ते कुठेतरी या शिवाजी कुटे यांनी हे लक्षात आणून दिले की एका विशिष्ट पातळीनंतर त्या गोष्टी लोकांना रुचल्या नाहीत। अयोध्येमध्ये पराभव होणं, ज्याची देश पातळीवरती खूप चर्चा झाली, अगदी वाराणसीतनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पहिल्या काही टप्प्यामध्ये मागे होते। आणि अशा वेळेला प्रभू रामचंद्राचं जिथे जिथे महत्वाचं तीर्थस्थळ आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं तर नाशिक, जिथे दर 12 वर्षानंतर कुंभमेळा होतो, रामटेक असेल की जे भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 2 दशकातल्या राजकारणाचं एक महत्वाचं ठिकाण आहे, अशा सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांच्या सहकारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होणार
खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुला पंतप्रधानांचं जे भाषण झालं त्या पंतप्रधानांच्या भाषणामध्ये जय जगन्नाथचे त्यांनी नारे दिले, कारण ओडिसामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठा असा विजय मिळालेला आहे. प्रभू रामचंद्राच्या नावाचा जयघोष तिथं का केला नाही असं विरोधी पक्ष नेते म्हणत होते. बहुधा त्यांना हे सूचित करायचं होतं की जिथे जिथे प्रभू रामचंद्राची मोठी धार्मिक स्थळं आहेत तिथे तिथे तुमच्या उमेदवाराचा पराभव झालाय. लोकांना पटलेलं नाही की धर्माधिष्ठ राजकारण. निश्चितच राहुल, अतिशय वेगळं असं हे खरं तर सगळं स्पष्टीकरण आणि वेगळं विश्लेषण. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. राहुल, तुर्तास धन्यवाद.